इंट्युबेशन थ्रू सुप्राग्लॉटिक एलएमए 3 प्रकार आहेत. ब्लाइंड माहिती आहे आपल्याला. नंतर बुजी एडेड ब्लाइंड. बुजी टाकायची, नंतर एलएमए काढून टाकायचा, मग त्याच्यावर टाकायची. नंतर 1 स्टेप फायबर ऑप्टिक. 1 स्टेप म्हणजे एलएमए टाकलेला आहे, त्याच्यात मग ब्रॉन्कोस्कोपवर ऑलरेडी तुम्ही लोड करून ठेवायची फायबर ऑप्टिक आणि मग इंट्युबेट करायचं. किंवा मग 2 स्टेप म्हणजे तुम्ही एंट्री कॅथेटर पण टाकायचा फायबर ऑप्टिकसोबत. मग एंट्री कॅथेटर ठेवून द्यायचा आणि मग फायबर ऑप्टिक आणि सॅड म्हणजे एलएमए काढून टाकायचा. मग ETD त्याच्यावर टाकायची. एंट्रीने व्हेंटिलेट पण करता येतं तुम्हाला. तर याच्यात फायदा हा आहे की तुम्हाला मग साईजचं लिमिटेशन नाही आहे. बुजी गायडेड म्हणा किंवा इथे एंट्री कॅथेटर टाकल्यामुळे की त्या एलएमएमध्ये एवढ्या साईजचा टाकता येईल, तो एक फायदा आहे.